नांदेड शहरात महावितरणच्या गलथान कारभारानं कळस गाठलाय। सूर्य तळपत असताना वारंवार लाईट बंद होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत। महावितरणच्या कार्यालयात मात्र कोणीही अधिकारी कर्मचारी उत्तर देण्यासाठी हजर नसल्याने 2 दिवसांपूर्वीच तरोडा येथील कार्यालय संतप्त नागरिकांनी फोडले होते। आज होणाऱ्या दिशा समितीच्या बैठकीत महावितरणचा मुख्य मुद्दाही चर्चेला जाणार होता। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होत असलेल्या बैठकीस 4 खासदार आणि आमदारांची उपस्थिती असताना त्यांनाही महावितरणच्या बेजबाबदार कारभाराचा प्रत्यय आला। बैठकीदरम्यान 1-2 वेळा नव्हे तर चक्क 6 वेळा लाईट गुल झाली। विजेच्या या लपंडावामुळे खासदार आमदारांनी विभागीय अभियंत्यासह मुख्य अभियंता चांगलेच फैलावर घेतले। 1-2 दिवसात महावितरणने आपला कारभार सुधारला नाही तर कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला। राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही एमएसईबीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। मग आम्ही त्याचा उल्लेखही केलेला आहे जी महावितरणमध्ये आज मोठ्या प्रमाणात महावितरणच्या प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली। त्यामध्ये तिथं जे सीई होते आणि एससी होते त्या दोघांनाही सूचना केल्या की बाबा बैठक चालू असताना 5-6 वेळेस जर लाईट जात असेल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तर सामान्य लोकांचे काय हाल होत असेल तेही प्रश्न आम्ही सर्व दिशा कमिटीच्या सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित केला। नाही रस्त्यावर दिसण्यापेक्षा आम्ही मुलांचा मृत्यू झाला तरी आपण भेटायला गेलो नाही रस्त्यावर दिसण्यापेक्षा आम्ही प्रत्यक्ष त्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतो। लोक आम्हाला फोन करतात, सी असेल एस सी असेल त्या विभागातले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील किंवा DY असतील त्यांना आम्ही सूचना देतो आणि आमचे जे पदाधिकारी आहेत ते वेळोवेळी जाऊन संपर्क करतात। महावितरणच्या संदर्भामध्ये गेल्या बैठकीत खासदार रवींद्र चव्हाण आणि खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी प्रश्न मांडला होता की ट्रान्सफॉर्मर जळाल्यावर किती दिवसामध्ये भेटतो आणि अनुपालन अहवालामध्ये दिलं होतं की 2 दिवसामध्ये आम्ही ट्रान्सफॉर्मर बसवून देतो। माझ्या बघण्यामध्ये नांदेड जिल्ह्यात अशी एकही घटना नाही आणि मग खासदारांना जर चुकीचं उत्तर देत असाल, आमदाराला जर चुकीचं उत्तर देत असाल तर त्याच्यात अर्थ काय। आणि मागच्या वेळेस माननीय पालकमंत्री महोदयांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत जाहीर केलं होतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेऊन महावितरणच्या संदर्भात एक विशेष बैठक मुंबईला लावू। ती पण बैठक आतापर्यंत झाली नाही। बैठक सुरू असतानाही 5 ते 6 वेळेस लाईट गेली काय नाही मी त्यांना मुख्य अभियंत्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः पहिल्यांदा असं घडलं की मुख्य अभियंता पहिल्यांदा बैठकीला आले। एक तर DPCच्या बैठकीला येत नाहीत, दिशाच्या बैठकीला आलं नाही, पण आज मुख्य अभियंता आले। मी त्यांचं अभिनंदनही केलं की आपण आल्यावर तरी प्रश्न सुटतील, पण ते आल्यावरही लाईट गेली। तर त्याच्यामुळं त्यांनी स्वतः याच्यामध्ये तपासून घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे।